जेव्हापासून जितू आलेत वातावरणात वेगळी हेनकेन आहे, वेगळी टुबोग आहे. कैलास भास्कर पाटील यांना विनंती करतोय की चला आपण प्लीज मान्यवर कक्षामध्ये या. सामना सुरू होतोय, सेमीफायनल मॅच सुरू होतोय. गावपाचे मंडळ अध्यक्ष भगवान पाटील यांना विनंती करतोय आसन अस्तवायचं आहे. आमच्या सगळ्या मान्यवरांना विनंती करतोय प्लीज आसन अस्तवा. आजच्या दिवसातीला शेवटचा सामना मुर्दा मास्टर वर्सेस पाणजू मास्टर. दोन्ही संघांना खूप सारे शुभेच्छा. राजेश पाटील ऑन स्ट्राईक, गोलंदाजी मार्कवर भरत शिंगे. पहिला चेंडू फुल टॉस डिलिव्हरी आहे, चांगला फटका. सुहाच्या हातात चेंडू येईपर्यंत इथे 2 धावा पूर्ण. राजूची गाडी सुसाट आहे, कारण मला माहिती आहे राजू अशी बाईक चालवतो ना जी 1996 ची आहे, पण त्याला मॉडिफाय करून त्यांनी 23 ला आणलंय. जवळजवळ 5 वेळा मॉडिफाईड झाली ती. राजू मिरावडला जर गेला नाही तर तिकडे पाणी येणार नाही. दॅट्स अ गुड शॉट. राजेश पाटील यांची हीच एक कामगिरी आहे. इथे मात्र बघा जितू शेवटपर्यंत अंगा खांद्याने खेळणारा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. या 2 धावा. राजेश पाटील यांची एक खासियत आहे, चेंडूवर जाऊन खेळतात आणि कडक शॉट मारतात. जबरदस्त ताकद आहे. ताकद येणार नाही तर काय, जेसीबी चालवणं काय खायची गोष्ट आहे. तीन दिवसात जर ग्राउंड बनवायचं असेल ना, मुर्दा संघाला सांगा. पुढचा चेंडू यावेळेला आउटसाइड ऑफ स्टंप डिलिव्हरी आहे का? पंचांकडे दात जरूर मागवलाय. यस, पंचांचा इशारा आलाय, व्हाईटचा इशारा. यशच्या पाठीमागे आज भारत राऊतनी जे काय काम केलंय, आणि मी थोडासा असहमत आहे भगवान दादांनी जी गोष्ट सांगितली की त्यांचा पगार कट होईल, तर असं काही करू नका. काल रात्री तो परवाच्या दिवशी तो चालत गेला होता घरी. काल पण 3 वाजता चालत गेलाय, काल पण चालत गेलाय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आहे भरत. ओ काय लेटकटचा फटका हा. शेवटपर्यंत वाट बघितली. दिलीप चेंडू उचलेपर्यंत 1 धाव आणि दुसऱ्या धावेसाठी कॉल दिलाय. चुकीच्या एंडला थ्रो आहे. खराब कामगिरी आणि 3री धाव देखील. क्या बात आहे. राजेश पाटील आणि राजू जोडी जमलंय. अप्रतिम कामगिरी. काय स्टॅमिना दाखवतायत. राजूने जर षटकार मारला तर 300 रुपये, चौकार मारला तर 200 रुपये. कोण सांगताय? विनोद मोरव्याचे विनोद सांगतायत. मात्र काय स्टॅमिना आहे तो म्हणजे राजेश पाटील यांचा. अफलातून सेमीफायनल मध्ये आणून ठेवलंय आपल्या टीमला. अप्रतिम परफॉर्मन्स मुर्दा संघाचा. यावेळेला हा फटका हवेत आहे. तात्या नाहीये. चेंडू सीमारच्या बाहेर. 200 रुपयाच्या मानकरी. क्या बात आहे. राजूचा आडवा पट्टा चौकार देऊन गेलाय. थँक्यू डीजे. यस, रिक्षावाले भरपूर गार्डन मध्ये बसलेले आहेत. कमलेश भाऊ रिक्षावाले, क्या बात आहे. राईचे रिक्षावाले कुठे आहेत? मात्र इथे धावसंख्या झाले ती म्हणजे 12. आज मुर्दा संघ काहीतरी वेगळं काहीतरी कोणाला आहे. मुर्दा गाव म्हटलं तर सगळ्यात जास्त काय असेल तर मंदिर. बालाजीचं मंदिर आहे, हनुमानाचं मंदिर आहे, रामाचं मंदिर आहे, महादेवाचं मंदिर आहे, साईंचं मंदिर आहे आणि गावदेवीचं मंदिर आहे. अजूनही मंदिर असतील पण मला कल्पना नाही. बामनदेव कोण विसरेल. लाला आहे तिथे. यावेळेला मात्र बघा सॉफ्ट हँडचा वापर केलाय. दुसरी धाव मिळेल का? थोडसा खराब क्षेत्ररक्षण जरूर झालं होतं, कदाचित नाही. इथे धाव घेणार नाही. आणि किशोर पाटील यांनी माहिती दिली मला की मुर्द्याला काफरी देवाचं सुद्धा मंदिर आहे. खरंच का? आणि मुर्द्याला क्रॉस पण आहे बघा, सगळं आहे.
आता पाणजूला काय काय ते सांगतो थांबा. मात्र हे पहिले षटक अजून संपायचं बाकी आहे. राजेश पाटील यांचा हा फटका चुकलाय. जेलसाठी कुणी नाहीये. भारत राऊत इथे दुसरी धाव होणार का? नाहीये. राजूला परतावं लागेल. राजूची गाडी इथे थांबेल. पेट्रोल संपलंय आणि इथे आणि 500 रुपये जमा झालेत राजू यांचे. त्यामुळे निश्चितच अप्रतिम कामगिरी. संघाची धावसंख्या आहे 14 गडी बाद. थँक्यू थँक्यू. आपण एक खास सन्मान करूया जयवंत म्हात्रे यांच्या शुभ हस्ते. तो म्हणजे निश्चितच आमचे फायर अधिकारी ज्यांच्या मार्फत राई गावचा कबड्डी संघ उभारला जातोय. आमचे सन्माननीय सदानंद पाटील सदाभाऊ यांचा खास सन्मान आम्ही इथे करतोय. किशोर पाटील यांच्या शुभ हस्ते. धन्यवाद सदाभाऊ. गोड मानून घ्या. विनोद भगत की ओर से 200 रुपया राजू के लिए. मारने पे 200, 6 मारने पे 300. राजू आउट हो गया भाई. राजू आउट हो गया. बोलते रहो जा बाय. राजू साठी 200 रुपये आलेले. थँक्यू विनोद भगत. थँक्यू तुमचं अतिशय चांगलं सहकार्य. मात्र राजू आउट झालाय. धावसंख्या झाली ती म्हणजे 14. इथे मुर्दा संघ जर अंतिम सामन्यात गेला तर विजेंद्र शालू पाटील रायगाव यांच्या मार्फत 1000 रुपये देण्यात येतील. ऍक्च्युली 1100 द्यायला पाहिजे. मात्र तो आहे कुठे? ही आपली स्पर्धा आहे आणि तो आपल्याला सहकार्य कधी देणार? विजेंद्र शानू पाटील यांच्या मार्फत 1000 रुपये मुर्दा संघ जर गेला. मुर्द्याचा जावया करतो. नवीन बॅटर मैदानात उतरलेत कमलेश भाऊ. आज सगळ्या रिक्षा बंद असतील. गोलंदाजी मार्गवर तात्या. ओ त्याचा गोडेट षटकार. काय जबरदस्त पॉवर आहे बघा. मला वाटतं मगाशी मुर्द्यावाल्यांनी मला चुकीची माहिती दिली. थँक्यू डीजे. मगाशी मुर्देकरांनी मला चुकीची माहिती दिली. गाडीची बॅटरी डेवाट जाऊन असते ना आता पाणी टाकायला लागतं आणि ते नक्कीच पाणी दाखवत आहेत हे दोन्ही बॅटर. एकदा जोरदार टाळ्या आहे दोन्ही बॅटर साठी. कमलेश आणि राजेश क्या बात आहे. धावसंख्या 20. आता मात्र तात्याला नक्कीच काहीतरी वेगळं करून दाखवावं लागेल. तेजकुमार टेन्शन मध्ये आलाय. शाखा प्रमुख संदीप पाटील कुठे आहेत? त्यांना विनंती करतोय की त्यांनी मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. शाखा प्रमुख सन्माननीय संदीप पाटील या प्लीज. षटकार आलाय त्यामुळे आपण बघतोय धावसंख्येने आकार घेतलाय. धावसंख्या आता 20 झालेला आहे. हा 4 षटकाचा सामना आहे सेमीफायनल. पुन्हा एकदा वर पिच केलाय. चांगला फटका आहे. तेजकुमार भरपूर वेगाने येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण. गुड गुड कलेक्ट अँड थ्रो. 1000 समाधान. थँक्यू व्हेरी मच. संदीपला धरून बाजून आणलं जात आहे आणि कदाचित जो भावी नगरसेवक देखील त्याला म्हटलं जातं. बघा तो वेगळ्या मंडळात खेळतो पण त्याचं प्रेम आहे या मंडळावर. इथून खेळून गेलेत का? ओके. राजेश पाटील काय स्ट्रोक आहे. काय स्ट्रोक आहे बघा. जवळ जवळ इथे जर 4 असती ना तर ती फाटली असती. काय जबरदस्त स्ट्रोक आहे आणि रिक्षा बघा किती पळते. या 2 धावा. या 2 धावा. अप्रतिम कामगिरी. आज मुर्द्या गावानं रविवारची सुट्टी घेतलीय. उद्या देखील सुट्टी आहे. पुढचा चेंडू तात्या टू राजेश पाटील. काय नाव?
पोलीस दलातील आमचे कर्मचारी मित्र फिलिप यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. या गडीला एक धाव कंप्लीट होतोय. दुसऱ्या धावसाठी कॉल जरूर दिला होता, मात्र इथे कॉल बॅक केलाय. ऐन टायमाला कॉल बॅक केलाय. काय बॅटिंग आहे. कोण म्हणतं आम्हाला नयनची गरज आहे, कोण म्हणतं आम्हाला लालाची गरज आहे. इथे 45चे खेळाडू 50चे खेळाडू अप्रतिम कामगिरी करत आहेत. टीम मुर्दा जबरदस्त कामगिरी राहिले मात्र या 49 दिवसामध्ये मुर्दा संघाची. घोडबंदर संघाला पराभूत केलं त्यांनी. नारंगीच्या मैदानात देखील त्यांनी पराभूत केलं होतं घोडबंदर टीमला. यावेळेला हा जोरकस फटका आहे. चेंडू जास्त वेळ हवा आहे. तेजकुमार पुढे आले. चेंडू सीमा रेषा पार नाही. काय जबरदस्त क्षेत्ररक्षण किशोर यांच्या मार्फत. या 2 धावा कदाचित ही तिसरी धाव पूर्ण होईल का. 3 धावा पूर्ण. 3 धावा. 1 धाव जरूर अडवले किशोर यांनी. अफलातून एफर्ट. काय मॅच सुरू आहे बघा, काय मॅच सुरू आहे. आणि निश्चितच सेमीफायनल मॅच असल्यामुळे इथे प्रेक्षकांची संख्या देखील वाढली आहे. आणि जसं कळलंय की मुर्दा संघ सेमीफायनल मध्ये गेलाय, अजून काही प्रेक्षक आमच्याशी जोडलेले आहेत. आतापर्यंत धावसंख्या झाली ती म्हणजे 27-27. हे षटक सुरू आहे ते म्हणजे दुसरं. 11 चेंडू मध्ये 27 धावा कुठले आहेत. वेल प्लेड मुर्दा. 3चे फटके 2-2 वेळा काढलेत. राजेश पाटील काय स्टॅमिना आहे. लाजवाब. यावेळेला बॅट अँड पॅड जरूर झालाय. इथे धाव घेण्याचा प्रयत्न मात्र इथे बाद केलंय ते म्हणजे भारत राऊत यांनी. आणि अशा रीतीनं राजेश यांना कामगार दिवस आहे, महाराष्ट्र दिवस आहे. आणि उद्या पहिला सामना मालजीपाडा वर्सेस उमेडमान, दुसरा सामना कोळशेत वर्सेस भाईंदर. काय जबरदस्त खेळी राजेश पाटील यांची. अप्रतिम कामगिरी. 7 चेंडू 11 धावा. वेल प्लेड राजेश पाटील. तिसरा सामना राई विरुद्ध एक्सर बी. चौथा सामना एक्सर ए विरुद्ध मालवणी. लाला भोईर आहे का. लाला माची येतोय. लालाच्या नावावर एक वेगळा विक्रम आहे. जेव्हा तो दमणला जातो तेव्हा तो ट्रॉफी आणतो. आता विकत आणतो की नाही माहित नाही. नेक्स्ट बॉल कमलेश यांचा हा फटका हवेत आहे. चेंडू सीमारेषा बाहेर. क्या पॉवर आहे. वेल प्लेड कमलेश भाऊ. आज SSC 99च्या ग्रुपवर देखील चर्चा असेल. धाव संख्या झाले 33. वेल प्लेड कमलेश. 2 षटकार आतापर्यंत या 19 इनिंग मध्ये. हो यावेळेला हा चेंडू फसलाय. हा चेंडून फसवलाय. टप्पा पडल्यानंतर जर बिला चेंडू थोडासा वळाला आणि पहिल्या डॉटची नोंद झाली आहे तिसऱ्या षटकामध्ये या इनिंग मध्ये. एन्जॉय करा. मास्टर कप आहे मित्रांनो, एन्जॉय करा. अख्ख्या टुर्नामेंट मध्ये आतापर्यंत 83 डॉट आलेत. यावेळेला एक जरूर लागलाय. बघायचं किती धावा. नरेंद्र पाटील आहे तिकडे. 1च धाव. क्या बात आहे. 1च धाव. चांगलं क्षेत्ररक्षण नरेंद्र पाटील यांचं, ज्याच्या मुलानं मागच्याच काही दिवसापूर्वी मर्चंट नेव्ही ऑफिसर झालाय. खूप खूप शुभेच्छा मंडळाच्या वतीनं दिल्या गेलेत. निशान नरेंद्र पाटील मर्चंट नेव्ही ऑफिसर. भरपूर आनंद आहे. आपल्या समाजातील ही मुलं अतिशय चांगलं नाव कमावत आहेत आणि अतिशय चांगल्या मोठमोठ्या हुद्द्यावर कामावर आहेत. आमचा मितेश क्या बात आहे. अक्रोली स्टेशनवर जबरदस्त तिकीट देतो.
संदीप जयकराव पाटील यांच्या वतीने देखील आर्थिक सहकार्य आले. जोरदार टाळ्या. तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहे तो म्हणजे लाला. मॅन ऑफ द मॅच वर्सेस मॅन ऑफ द मॅच. मात्र इथे जितू भोईर बघा हलायचं नाही तिथून. अरे अंपायर सांगतील दादा असं काय करताय. येस अंपायरनी सांगितली ती गोष्ट त्यांना. अंपायरने सांगितली ती गोष्ट मी पाहिली. अंपायर आहेत तिथे 2 अंपायर आहेत लक्षात घ्या. जर हल्ला तर नो बॉल होतो ना. येस आपले नियम आहेत आगरी समाज मंडळाचे त्या नियमानुसारच खेळा प्लीज. नेक्स्ट बॉल. यावेळेला चांगला फटका आहे. 2 धावा जरूर मिळतील. उपयुक्त धावा आहेत या. धावसंख्या झाली ती म्हणजे 36 चांगली कामगिरी इथे मुर्दा संघाची. 3रं षटक सुरू आहे आणि 36 धावा म्हणजे विचार करा अजूनपर्यंत एकच डॉट गेला या इनिंग मध्ये. आणि बघा कदाचित मुर्द्या गावात 3री यात्रा व्हायला हरकत नाही जर मुर्दा संघ अंतिम सामन्यात गेला तर. यावेळेला हा चेंडू जोरात मारलाय जरूर. वाईट गेला असता मात्र या 2 धावा. चेंडू द्या प्लीज. चेंडूकडे लक्ष द्या दिनेश गुरव. खेळायला येऊ नका फक्त. थँक्यू व्हेरी मच. आतापर्यंत डबलचे फटके जर बघितलं तर या मालिकेत 83 फटके असे आहेत ज्यांनी डबल्स कन्वर्ट केलंय. थँक्यू व्हेरी मच. ही माहिती आम्हाला पंकज यांनी दिलेत. 84 सिंगल्स. क्या बात आहे. तेजकुमारचा हा चेंडू मिस टाइम स्ट्रोक आहे. लेट्स सी किती दूरवर तो जाणार. व्हाट अ शॉट. षटकार. क्या बात आहे. लाला सुपर लाला षटकार. षटक संपले. 3 धावसंख्या झाले ती म्हणजे 44. क्या बात आहे. मुर्दाचा संघ आतापर्यंत 5-5 षटकांच्या सामन्यामध्ये 42 धावा करत होता. इथे 4 षटकांचा सामना सांगितला तर 3 षटकातच 43-44 कुठलेत. क्या बात आहे. जवळ 15 धावा प्रति षटकामागे सरासरी आहे. याचं कारण स्टार्ट दिला राजेश पाटीलनं, स्टार्ट दिला कमलेशनं, स्टार्ट दिला राजूनं आणि आता लाला पूर्णपणे एनकरेज झालाय. लालाचं मीटर आता फुल ऑन आहे. त्यामुळे ही धावसंख्या आता कितपत जाणार या गोष्टीकडे लक्ष लागून राहिले. आज पहिल्या सामन्यामध्ये आपण बघितलं तर मोरवा संघ पराभूत झाला. दुसऱ्या सामन्यामध्ये नवगरनं पराभव केला मीरा संघाचा. 3ऱ्या सामन्यामध्ये मुर्दानं पराभव केला ओळा परिसरचा. तर 4थ्या सामन्यामध्ये घोडबंदरनं पराभव केला तो म्हणजे गोडदेवचा. त्यामुळे ही जी लाईन आहे ना ही क्लिअर झाली आहे. आणि त्यानंतर पाणजूना 2ऱ्या क्रमांकाच्या संघाला नवगरला पराभव केला आणि मुर्दानं 4थ्या क्रमांकाच्या घोडबंदरला पराभूत केला. आता उरलेत 1 आणि 3. कोणता संघ अंतिम सामन्यात जाणार. गोलंदाजी मार्कवर येतोय तो म्हणजे सुहास. हे शेवटचं षटक आहे. किती धावा येणार या षटकामध्ये मुर्दा संघासाठी. लेट्स सी. फ्लाइट डिलिव्हरी. ओ माय गॉड. काय जबरदस्त स्ट्रोक होता. मात्र लाला अगोदरच सुसाट सुटला होता स्ट्राईक साठी. आपल्याकडे स्प्रे अवेलेबल आहे. लाला येस इंजरी नाही का. ही इज ऑल राईट. ही इज ऑल राईट. किती वेगानं हा चेंडू आला होता. तो ऑल राईट आहे. तोच व्यवस्थित आहे. वो झुकेगा नहीं साला. नाम है लाला. धाव संख्या 45. अनेक प्रेक्षक आम्हाला लाभलेत. त्यांचा आम्ही मनापासून हार्दिक आभार व्यक्त करतोय राई आजी माजी खेळाडूंच्या वतीनं. यावेळेला हा चेंडू नो बॉल घोषित केलाय. नो बॉल घोषित केलाय आणि निश्चितच नाही फ्री हिट नाही आपल्यामध्ये. आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचा नियम आहे आणि आजच्या दिवसातीला पहिला नो बॉल आहे. क्या बात आहे. आजच्या दिवसातीला पहिला नो बॉल आहे आणि तो देखील बीमरचा. इथून मात्र पुढे सुहासला थोडस कंट्रोल दाखवावं लागेल. सुहास वर्सेस लाला.
फुलटॉस डिलिव्हरी आहे. इथे मात्र हा फटका किती दूरवर जाणार. लेट्स सी द अंपायर डिसिजन. षटकार 6 धावा. फुलटॉस कन्वर्ट केलाय डीप स्क्वेअर. बावन्न 50च्या पलीकडे मुर्दा संघ. क्या बाद आहे. नेक्स्ट बॉल सुहास वर्सेस लाला. यावेळेला हा चेंडू जास्त एलिव्हेट झालाय. तात्या आहे तिथे आणि तात्या बोलतो येस मीच घेणार आणि हा झेल झालाय. लालाची केळी संपुष्टात. मात्र अतिशय आक्रमक कामगिरी लालाची. 2 षटकार ठोकले. 2-2चे फटके खेळलाय. 5 चेंडूंना सामोरे गेलाय आणि धावा केलेत त्या म्हणजे 16. वेल डन लाला. एकदा लाला वाद होतोय आणि न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मागच्या सामन्यातील हिरो खेळाडू नयन. काय जबरदस्त गोलंदाजी केली होती. काय जबरदस्त बॅटिंग केली होती नयन. 22 धावा कुठल्या होत्या. यावेळेला सुहास वर नक्कीच तो आक्रमण करण्यासाठी सज्ज असेल. मात्र धावसंख्येकडे लक्ष घालूया. धावा झाले त्या म्हणजे 52. 4 षटकांच्या सामन्यामध्ये नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा इथे जर बघितला तर चांगला फटका आहे. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण नितीन यांच्या मार्फत झालंय. 1 धाव कंप्लीट. कदाचित तिथे दुसरी धाव घेताना परतावं लागेल. विकेट सॅक्रिफाईस करावं लागेल. हॅलो तर कमलेश जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. काय जबरदस्त खेळी कमलेशनं साकारली आहे. अजून थांबू शकले असते. 7 चेंडू 18 धावा केल्या. 2 षटकार ठोकलेत. वेल डन कमलेश भाऊ. चला या लवकर बाहेर. आणि आता सामना सुरू पुन्हा एकदा झालाय. पुन्हा एकदा स्ट्राईक वर आहे तो म्हणजे नवीन बॅटर गेलाय तो म्हणजे संजय. लेग ब्रेक डिलिव्हरी आहे. वाढ बघितली आणि षटकार ठोकलाय. ही आहे नयनची पॉवर. धमाकेदार नयन. धाव संख्या 58 59 59. आणि बघा मुर्दा संघ जसा पुढे सरकलाय तसेच नंदकुमार भाऊ सुद्धा इथे उपस्थित होताना दिसत आहेत. मुर्द्याला न्यूज पोचली आहे आणि विनोद म्हात्रेजी म्हणतात की यस आम्ही बोलवलंय. या चला प्लीज असं नसतं वा. मी विनंती करतोय. हायेस्ट होणार का यावेळेला. व्हॉट ए शॉट. मात्र बघायचं किती धावा. यस अंपायर फक्त 2 धावा. खांब्याच्या त्या बाजूने गेलाय त्यामुळे 2च धावा. तुम्हाला मनातल्या मनात 6 धावा काय हरकत नाही मोजायला. धावसंख्या झाली ती म्हणजे 61 आणि 62 धावांचं लक्ष्य आहे. 4 षटकार
नंदकुमार भोईर यांच्या वतीनं मुर्दा संघ जर अंतिम सामन्यात गेला तर किती 11 1001 अच्छा मला वाटतं 11,001 के बोलत की काय 1001 रुपये देण्यात येतील आणि विजेंद्र शानू पाटील यांच्या मार्फत 1000 रुपये देण्यात येतील. यार विजूचं मुर्दा गावावर एवढं प्रेम कशाला मला काय कळत नाही. अच्छा तो जॉबला मुर्द्यावरून जातो का. चला मॅच ऑन करूया. 62 धावा विजयासाठी आहेत. आघाडीची जोडी प्लीज मैदानाच्या आतमध्ये लवकर जायचं आहे आणि थोड्याच वेळात सन्माननीय जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे रवी व्यास जी यांचं आगमन होणार आहे. अडाणी पॉवर हाऊसचे मुख्य सन्माननीय रजनीकांत म्हात्रेजी यांचं देखील आम्ही स्वागत करतो. त्यांनी जर तो स्विच ऑन केला नाही तर मीरा भाईंदरला पॉवर मिळत नाही आणि आज काय पॉवर दिले. जोरदार टाळ्या अडाणी पॉवर साठी. क्या बात आहे. आमचं ग्राउंड सुकवलं. मात्र विशेष सत्कार उद्या आम्ही बरेच विशेष सत्कार करणार आहोत या मंचाच्या दृष्टीने. सन्माननीय रवी व्यास यांचं आगमन थोड्याच वेळात होत आहे. भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आहेत आणि त्यांच्या समवेत अनेक मान्यवर असणार आहे. त्यामुळे निश्चितच आपण त्यांचं स्वागत जोरदार पद्धतीने करणार आहोत. आमचे सगळे आजी माजी खेळाडू आम्हाला दिसत आहेत. मनापासून कौतुक आहे. तशी बरेच असे माजी खेळाडू आहेत जे अजूनही बाहेर बसतात. माझी कळकळीची विनंती आहे की आपण प्लीज मान्यवर कक्षामध्ये या. ही स्पर्धा आपली आहे. बघा सुधा काकांनी आज जे काही केलंय ते अप्रतिम आहे. आणि मला वाटतं येस NXT लाईव्ह वाले आलेले आमचे आणि थँक्यू व्हेरी मच. साखरपुड्याला आलेत मात्र इथे मॅच एन्जॉय करतील. वेलकम प्रणिल. चला मॅच ऑन करूया. करिस्मॅटिक गोलंदाज येत आहेत रत्नाकर. पांजू संघाला जिंकायचं असेल तर रत्नाकरवर आक्रमण करावं लागेल. क्या बात आहे. बघा वॉर्मअप बघा. मात्र इथे जितू यांना पुढे पाठवलंय. भरत आणि जितेंद्र ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. जितूला पुढे पाठवले ही चांगली गोष्ट म्हणावी लागेल. मागच्या सामन्यात काय बॅटिंग केली होती जितूनं. जबरदस्त षटकार ठोकले होते. पाच 48 यावेळेला पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. क्या बात आहे. क्या बॉलिंग आहे. आज दिवसभर जरी तुम्ही गोलंदाजी करायला सांगितलं ना तर हा माणूस करणार. आतापर्यंत 2 षटकात 10 धावा दिलेत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा टॅप बॉल होता मात्र इथे लेफ्ट केलाय आणि इथे वाईड आहे. अवांतर धाव. वाईडचा इशारा. कनकियाला हा माणूस काय गोलंदाजी करतो मी पाहिलंय. कनकिया क्षेत्रामध्ये मोठं नाव आहे ते म्हणजे रत्नाकर यांचं. प्रति षटकामागे मात्र तुषार जर बघितलं तर 15च्या पेक्षा पलीकडे धावसंख्या. 15.5 धावा प्रति षटकामध्ये बनवायचे आहेत. ते म्हणजे टीम पांजूला. यावेळा पुढे येऊन हा स्ट्रोक कंप्लीट केलाय. काय घडलंय. फलंदाज बाद होईल आणि इथे ही जितूची जुनी खोड आहे. गोलंदाजाला ढकलायची वेगळी खोड आहे. त्याला मी अनुभव घेतलाय. बाय 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 बाय. अरे बिट्टू आपण गुजराती आहोत का. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये किशोर उतरत आहेत. भरपूर मोठी कामगिरी करावी लागेल पांजूला. मात्र रत्नाकर काय जबरदस्त गोलंदाजी. आज दिवसभर अप्रतिम कामगिरी. राईट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी करताना एक वेगळा अँगल निर्माण केलाय आणि खास करून गोलंदाजी जर बघितली पिचिंग बघितली तर आउटसाइड ऑफ स्टंप असते आणि तिथून चेंडूला आतमध्ये आणण्याचा प्रयत्न केला जातो. क्या बात आहे रत्नाकर.
पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंप डिलिव्हरी आहे. जास्त काही धावा मिळणार नाहीयेत. कदाचित इथे 2च धावा असतील किंवा काय. संजय म्हात्रे यांनी जास्त त्रास घेतला नाही. या 2 धावा चालेल. अशा प्रकारचं क्रिकेट चालेल मुर्दा संघाला. मात्र एक गोष्ट आम्ही बघितली, अरे बरं झालं राजेश दादांनी बॉलिंग टाकली नाही. मात्र जी बॅटिंग दाखवली राजेश यांनी ती अफलातून होती. भरपूर ऑप्शन आहेत गोलंदाजीचे मुर्दा गावाकडे. कुणालचा देखील एक ऑप्शन आहे, मात्र कुणाल गोलंदाजी करू शकणार नाहीये. 38चा प्लेअर आहे. स्वातिश भोईर गुरु सुद्धा गोलंदाजीसाठी ऑप्शन आहे. वॉट अ बॉलिंग, वॉट अ बॉलिंग. टाळ्या वाजतच राहायला पाहिजे अशी गोलंदाजी मुर्दा गावासाठी. रत्नाकर वय वर्ष 55. क्या बात आहे. जागाच देत नाहीये, रूम देत नाहीये फटके खेळण्यासाठी. स्वातीचं चांगलं क्षेत्ररक्षण, कलेक्शन नाहीये. ओ डायरेक्टेड केलाय असा नाही तर तसा ते आउट करील मी. क्या बात आहे रत्नाकर. इथे परतावं लागतंय. अजूनही कोरोना सुरू आहे मित्रांनो. इकडे तिकडे थुंकू नका प्लीज. आणि नंतर थोडीशी न्यूज मिळणार आहे. जेव्हा 7 वाजतील तेव्हा आम्ही रजनीकांत म्हात्रे यांच्याकडे येऊ आणि ते सांगतील 7 वाजता काय होतं दर दिवशी. रत्नाकर काय अफलातून गोलंदाजी. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. तेजकुमार नॉन स्ट्राईक एंडला. यावेळेला हा चेंडू टर्न केलाय स्क्वेलिक रिजन मध्ये. क्या बात आहे. अफलातून क्षेत्ररक्षण. थ्रो अप्रतिम आहे. फलंदाजाला परतावं लागेल. गुड क्रिकेट बाय मुर्दा. अजून एक फलंदाज बाद. बरेचशी लवकर डिका स्पोर्ट्सला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला तुमचे व्हिडिओ कट करून मिळतील. कुठलंही शुल्क नाहीये. आज डिका स्पोर्ट्स मार्फत एकूणच हे टगला टेक्निकल भार सांभाळतायत उस्मान पटेल आणि आकेश टिप्या. त्याला देखील कोणीतरी टिपलंय. मात्र इथे गडी बाद झाले. आतापर्यंत 3 गडी बाद. धावसंख्या फक्त 6 आहे. अजूनही विजयासाठी जवळजवळ 56 धावांची गरज आहे. आणि हे 2 बॅटर जे आहेत आपण पाहतोय सुहास आणि तेजकुमार यांना काहीतरी करून दाखवावं लागेल. नाही त्यात गोलंदाजी मार्कवर. मॅन ऑफ द मॅच वर्सेस मॅन ऑफ द मॅच. फुल पिच डिलिव्हरी आहे. चांगला फटका आहे. राजेश पाटील यांनी वाढ बघितली चेंडूची. आपल्या शरीराचा वापर केला. मिळेल फक्त 1च धाव. गुड क्रिकेट. मुर्दा संघ अंतिम सामन्यात गेला तर जवळजवळ 2001 रुपये मिळतील. विजेंद्र शानू पाटील यांच्या मार्फत 1000 रुपये आणि नंदकुमार भोईर यांच्या मार्फत 1001 रुपये. अजून काही पारितोषिके येतील मला पूर्ण कल्पना आहे. फुलटॉस डिलिव्हरी आहे. हा मोठा फटका आहे. लेट्स सी द अंपायर डिसिजन. इट्स अ बिगी. 6 धावा.
याच फटक्याची गरज आहे पांजू संघाला. आपली बोट त्यांना जर पहिले तरी न्यायची असेल तर षटकारांचेच टायर उभे करावे लागतील. आगरी कोळी समाज सामाजिक संस्था मुंबई ठाणे वसई रजिस्टर्ड आयोजित जेम्स बॉन्ड आजी माजी क्रिकेट क्लब राई यांच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. नेक्स्ट बॉल. यावेळेला हा चेंडू आपली लाईन बदलवलंय. मगाचा चेंडू फुल टॉस होता. यावेळेला आउटसाइड ऑफ स्टंप डिलिव्हरी. त्यानंतर चेंडूला टर्न केलं जाते. हा चेंडू डॉट आहे. गुड डिलिव्हरी बाय नयन. आणि मुर्दा संघ आज इतकी मजल का मारू शकलाय कारण त्यांचे जे प्रीमियर खेळाडू आहेत ना ते फॉर्मला आलेत. राजू जगताप यांचं आगमन होत आहे. वेलकम. यावेळेला हा नो बॉल आहे. हा नो बॉल आहे. विकेटच्या बाहेर चेंडू टाकलाय. नो बॉल घोषित केलाय पंचाने. कुठल्याही प्रकारचा फ्रीड नाही आहे मात्र धाव मात्र मिळेल. धाव संख्या 14 आहे. अजूनही 48 धावांची गरज आहे. 48 रिक्वायर्ड रन्स टू विन. यावेळेला अप्रतिम फटके. राजेश पाटील त्याच्या डोक्यावरून चेंडू सीमारेच्या बाहेर. षटकार. धाव संख्या 20. मैच में अभी भी दम बाकी है. क्या बात आहे. जश पाटील यांचं आगमन. थँक्यू व्हेरी मच जश तुझ्या सपोर्ट साठी. फ्रँक 11 कोण विसरेल. नेक्स्ट बॉल. नयन वर्सेस सुहास. फुलटॉस डिलिव्हरी आहे. ऑन साइडला टर्न केलाय. क्षेत्ररक्षक रत्नाकर आहे. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव. क्या बात आहे. आज मागणी तसा पुरवठा केलाय रत्नाकरनं. अतिशय चांगली कामगिरी. प्रशांत मात्रे जरा ती गाडी बघा. यावेळेला षटकार आहे का पाहावं लागेल. स्वातिश भोईर उभा आहे. चूक होणार नाहीये. तेजकुमारला परतावं लागतंय. गुड कॅच. भरपूर स्टेडी होता. हा झेल अप्रतिमरित्या टिपलाय. स्टेडी राहिलेत स्वादिश भोईर. धाव संख्या झाले ती म्हणजे 21. अजूनही विजयासाठी तब्बल 41 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजे 12. आतापर्यंत या मालिकेत काय घडलेत. लेग बिफोर विकेट 5 झालेत. धावचीत जर बघितले तर 15 झालेत. झेलचीत 35 झालेत. त्यानंतर त्रिफळाचीत 5 झालेत. सिंगल्स आतापर्यंत 88 आलेत. चौकार आतापर्यंत 10 लागलेत. षटकार आतापर्यंत 34 लागलेत. डबल्स आतापर्यंत 85 लागलेत. नो बॉल 2 आलेत. वाईड आलेत 24. रिटायर्ड हर्ट झालेत 3. डॉट बॉल जर बघितले तर 90 आलेत. लेग बाय आतापर्यंत जर बघितलं तर 11 आहेत. 22 3 आहेत. स्टंपिंग 1 आहे. हिट विकेट 2 आहेत आणि 3चे फटके 5 6 आहेत. ही अशी माहिती आहे. एकदा जोरदार टाळ्या आमच्या गुणलेखक मित्रासाठी झाल्या पाहिजेत. क्या बात आहे. वेल्डन तुषार, वेल्डन प्रथमेश आणि वेल्डन पंकज. मात्र एक गोष्ट मी बघितलेत एवढ्या वर्षात ते पहिल्यांदाच तिघजण दिसलेत. गोलंदाजी मार्कवर येतोय लाला. 12 चेंडूत पाहिजेत 41 धावा. फुलटॉस डिलिव्हरी आहे. योग्य फटका नाहीये. स्वतः हा फटका चुकलाय. इथे स्वातिश देखील चुकलाय. मात्र काय बॅकअप आहे तिकडे कुणालचं. अतिशय चांगली कामगिरी. 2 धावा 2 धावा. अजूनही 39 धावांची गरज आहे. 39 रिक्वायर्ड रन्स टू विन. 11 चेंडू 39 धावा.
लाला नेक्स्ट बॉल. शॉर्ट पिच डिलिव्हरी, मात्र हा चेंडू बघतोय आउटसाइड ऑप्शन आहे. पंचांनी विचार केला, नंतर वाईट घोषित केलाय. गुड डिसिजन. अवांतरची धाव. अजूनही 38 धावांची गरज आहे. 11 चेंडू 38 धावा. काउंट डाऊन सुरू झालंय. दोन मोठे फटके आले तर मॅच रंगणार. लेट्स सी ते फटके येणार का. फुलटॉस डिलिव्हरी आहे, योग्य फटका नाहीये, मात्र किती धावा मिळतील. 4 धावा. थोडस डिफ्लेक्शन झालंय. चौकार येतोय, उपयुक्त चौकार. वेल डन सुहास. सांभाळ तुऱ्याला गाला, तुझ्या उसाला लागल पुन्हा, तुझ्या उसाला लागल हा चौकार महत्वपूर्ण असेल का. लेट्स सी. मात्र सुहासच्या बॅट मधून धावा येत आहेत, हे चांगलं सुतोवाच आहे. ते म्हणजे टीम पांडू संघासाठी. यावेळी आपण एकदा स्टायलिश फटका. राजेश पाटील 1 हँडेड पिकअप. क्या बात आहे. मात्र या 2 धावा. काय जबरदस्त कॉन्फिडन्स आहे राजेश यांचा. धावसंख्या झाले 30. अजूनही 32 धावांची गरज आहे. 9 चेंडू 32 धावा. राजेश पाटील यांचा कॉन्फिडन्स आवडला. जसा एखाद्या जेसीबीचा जो पंजा असतो ना, तो आतमध्ये जावा तसं एका हाताने ते अडवतात. धन्यवाद बाळू. यावेळेला 40 फटका आहे. स्वादिश भोईल पुन्हा इथे ऍक्टिव्ह. हो व्हॉट अ फिल्डिंग. एक्झॅक्टली करायला काय गेले, झालं काय. क्या बात आहे. स्वादिश भोईल गुरु नाम तो सुनाई होगा. आज मुर्दा संघ काहीतरी एक वेगळी आरती करून आलाय. धावसंख्या झाले ती म्हणजे 31. अजूनही अर्धी धावसंख्या पाहिजे. 8 चेंडू 31 धावांची गरज. चेंडू खाली राहिलाय, चेंडू खाली राहिलाय. अतिशय चांगला चेंडू लालाचा. 7 चेंडू 31 धावांची गरज आहे. आव्हान आता कडीने होत चाललंय. पांडू संघ मात्र काय जबरदस्त कामगिरी या एकूणच मालिकेत. दुसऱ्या सामन्यात आपण बघतोय नवगरला पराभूत केला आणि हा चेंडू देखील इथे निर्धाव. आता शेवटचे 6 चेंडू आणि 31 धावांची गरज आहे. क्या बाद आहे. अफलातून बॉलिंग. आणि आता एखादा रिंकू सिंग पाहायला मिळेल का. आयपीएलचा तो सामना आहे का पांडू संघाकडे. रिंकू सिंग आहे ना भारत राऊत, मात्र त्याला उतरवतील कधी. अरे नरेंद्र दादा पाठवा त्याला. सहा चेंडू आणि 31 धावांची गरज आहे. मात्र फिरकीपटू आहे कुंदन. काय जबरदस्त गोलंदाजी झाली आहे. एक वेगळी ऍक्शन आहे आणि बॉलचा रिलीज देखील वेगळा आहे. तुम्ही जर बघाल तर तुम्हाला निश्चितच ती गोष्ट जाणवेल. कुंदन वर्सेस सुहास. फुलटॉस डिलिव्हरी आहे. षटकार. अशाच फटक्यांची गरज आहे. काय होणार या सामन्याचं. जितके मुर्दाकर टेन्शन मध्ये आहेत तितका रजनीकांत म्हात्रे देखील टेन्शन मध्ये आहे. क्या बात आहे. मेवणे मेवणे मेवण्यांचे पाहुणे. याला पुढचा चेंडू. 4 चेंडू अजूनही करायचे आहेत. 25 धावा.
गुड बॉलिंग कुंदन एक वेगळं मिश्रण आहे. क्या बात आहे. मुर्दा टीम ब्रावो टाइम आहे. 5 गिणीचं तिकीट लागलंय. अफरातून कामगिरी मुर्दा टीमची. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. 24 धावांची गरज आहे. यावेळेला चांगला फटका आहे. 2 धावा जरूर मिळतील. मात्र पराभव अंतर कमी होईल. मात्र काय जल्लोष होईल मुर्दा संघाचा आम्ही कल्पना करू शकणार नाहीयेत. नंदकिशोर पाटील ऑस्ट्रेलियावरून टोपी घेऊन आलेत. मुर्द्याच्या यात्रेतली मात्र आहेत का. चालतंय यार. ओ गुड बॉल पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे. आणि आता शेवटचा चेंडू. मुर्दा संघ ती ट्रॉफी बघत असेल की येस आज उपाध्यक्ष लवकर आले. आज सहसचिव लवकर आले म्हणून रिझल्ट मिळालाय. अभिनंदन इथं मुर्दा टीमचा. काय जबरदस्त टीमवर्क पाहायला मिळालंय. सगळे बॅटर आपण बघतोय. यावेळेला हा सामना इथे संपला. अभिनंदन मुर्दा टीमचा. आणि निश्चितच अंतिम सामन्यासाठी त्यांना शुभेच्छा असतील. मनापासून कौतुक आहे आमच्या मान्यवरांचा. थँक्यू व्हेरी मच आपण इथे आलात. आणि ठरल्याप्रमाणे 1 रुपया कमी. केंद्र शाडू पाटील इकडे या. अभिनंदन इथे मुर्दा संघाचा. मात्र इथे म्हात्रे साहेबांना विनंती करतोय पुढे जाऊ नका.